राम राम शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र विशाल आजच्या या व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मी एका कापूस या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि निश्चितच आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांची अजूनही कापूस पिकाची लागवड चालू असेल, परंतु ज्या शेतकऱ्यांचा कापूस पीक 30-35 दिवसाच्या आसपास गेलेला आहे, तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या कापूस पिकावरती पहिली महत्त्वाची फवारणी केव्हा घेणं गरजेचं आहे, का घेणं गरजेचं आहे आणि कोणती घेणं गरजेचं आहे. ज्या शेतकरी मित्रांचा कापूस 30 ते 35 दिवस झालेला आहे, तर अशा शेतकऱ्यांनी कंपल्सरी आपल्या कापूस पिकावरती ही महत्त्वाची फवारणी घ्यायची. सगळ्यात अगोदर समजून घ्या की ही फवारणी आपल्या कापूस पिकावरती का घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, जर तुमचा या अवस्थेमध्ये कापूस पीक असेल, म्हणजे बऱ्यापैकी 30-35 दिवसाच्या आसपास आपला कापूस पीक म्हणजे 30-35 दिवसाच्या आसपास आपला कापूस पीक जर गेलेला असेल, तर तुम्हाला इथं लाईव्हमध्ये काही रस शोषण करणारे किडी दाखवतील. तर तुम्ही इथं पानावरती पाहू शकता अशा प्रकारचे जे काही हिरव्या रंगाचे तुडतुडे असतात, तर हिरव्या रंगाच्या तुडतुड्याचा आपल्याला कधी कधी मेजर प्रॉब्लेम झालेला पाहायला मिळत असतो. जर मित्रांनो हिरवा तुडतुडा आणि त्याच्यासोबतच जो काही काळ्या रंगाचा मावा, या दोन महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडींना कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ही महत्त्वाची पहिली फवारणी करणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला याच्यामध्ये एक कीटकनाशक आणि त्याच्यासोबत एक टॉनिक, आणि जर तुमचा कापूस पीक लालसर पिवळसर पडला असेल, तर तुम्हाला एक जबरदस्त विद्राव्य खत सांगतो, जेणेकरून आपल्या कापूस पिकावरील ह्या ज्या काही महत्त्वाच्या समस्या आहेत तर त्याचं निरासन होऊ शकतं. आता तुम्हाला 2 कीटकनाशक वेगवेगळ्या कारणासाठी मी इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आधी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, जर तुमच्या कापूस पिकावरती एकदम भयंकर प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये जो काही काळा किंवा हिरव्या रंगाच्या माव्याचा तिथं जास्तीत जास्त प्रॉब्लेम किंवा प्रादुर्भाव झालेला असेल, एकदम पूर्ण रस शोषण करून घेतला असेल आपल्या कापूस पिकाच्या झाडातला, तर अशा टायमाला आपल्याला फ्लोनिकॅमिड 50% हा घटक असलेल्या एखाद्या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे, ज्याच्यामध्ये उलाला या नावाचं कीटकनाशक येतं आहे किंवा पनामा या नावाचं कीटकनाशक येतं आहे. एकदम भयंकर माव्याचा अटॅक आहे, नॉर्मल तुडतुड्याचा अटॅक आहे, तर अशा टायमाला तुम्ही उलाला या कीटकनाशकाचा वापर करा 8 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. परंतु कधी कधी सिच्युएशन उलटी असते मित्रांनो. आता सध्याच्या काळामध्ये मी ह्या ज्या प्लॉटमध्ये आहे, तर इथं माव्याचा कुठल्याही प्रकारे अटॅक नाही आहे, परंतु जो काही हिरवा तुडतुडा आहे पहा मित्रांनो, तर हिरव्या तुडतुड्याचा जास्तीत जास्त प्रॉब्लेम असतो. अशा टायमाला मग आपल्याला काय फवारणी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, डायनोटेफ्युरॉन प्लस ॲसेफेट हा घटक असलेलं एक कीटकनाशक आपल्याला कृषी दुकानामध्ये उपलब्ध असल्याचं पाहायला मिळत आहे. मी जो घटक सांगतोय मित्रांनो, तो घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक तुम्ही फवारणीमध्ये वापरू शकता. डायनोटेफ्युरॉन प्लस ॲसेपेट हा घटक असलेलं एकतर सॅपर या नावाचं कीटकनाशक उपलब्ध आहे मित्रांनो, किंवा डायनोटोज या नावाचं एक कीटकनाशक उपलब्ध आहे. तुम्ही 2 कीटकनाशकापैकी कोणतंही एक कीटकनाशक आपल्याला वापरायचं आहे 25 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. यानं तुमच्या कापूस पिकावरील जो काही हिरवा तुडतुडा आहे, तर तो जागेवरच कंट्रोल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. माव्यासाठी वेगळं आणि हिरव्या तुडतुड्यासाठी वेगळं आपल्या कापूस पिकावर नेमकं कोणत्या रस शोषण करणाऱ्या किडीचा अटॅक जास्त आहे, तर ते समजून आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे. हे झालं कीटकनाशक. आपल्या कापूस पिकाचा फुटवा वाढीसाठी आपल्याला एक टॉनिकचा वापर करायचा आहे, ज्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आणि फुल्विक ॲसिड हा घटक असलेलं तुम्ही टॉनिक वापरू शकता, ज्याच्यामध्ये आपलं पाटील बायोटेक कंपनीचंच ऑक्सिजन या नावाचं टॉनिक आहे मित्रांनो. सुरुवातीच्या काळामध्ये जोमदार वाढ होण्यासाठी ऑक्सिजन या टॉनिकचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा झालेला पाहायला मिळतं. 50 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही ऑक्सिजन या टॉनिकचा वापर करा. फुटवे चांगले निघतील. आपल्या कापूस पिकाच्या जो काही मुळं आहेत, तर त्या पांढऱ्या मुळांचा जास्तीत जास्त विकास झालेला आपल्याला पाहायला मिळेल. जोमदार सुरुवातीच्या काळात वाढ ही झालेली पाहायला मिळेल. तर आपल्याला ऑक्सिजन वापरायचं आहे. आणि याच्यासोबतच कधी कधी आपलं कापूस पीक लालसर पिवळसर पडतो, आपल्या कापसाची जी वाढ आहे तर ती थांबून गेलेली आपल्याला पाहायला मिळते. तर याच्या पाठीमागचं कारण असतं मित्रांनो, दुय्यम अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं आपलं कापूस पीक लालसर पिवळसर पडलेलं असतं. तर अशा टायमाला आपल्याला एकतर 3-19-19 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे 100 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी, किंवा शेतकरी मित्रांनो एक 11-36-24 या नावाची ग्रेड आहे पहा, तुम्ही 11-36-24 या विद्राव्य खताचा सुद्धा वापर करू शकता 100 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. एक कीटकनाशक, एक टॉनिक आणि एक विद्राव्य खत अशा प्रकारे आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. मी जे प्रमाण तुम्हाला सांगितले तर ते 15 लिटर फवारणी पंपसाठी आहेत. आणि जर कंटिन्यू पाऊस चालू आहे, ढगाळ वातावरण आहे, तर अशा टायमाला सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरायला विसरू नका. ब्लेस सुपर वापरा मित्रांनो, फक्त 5 मिली. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हीच फवारणी करा. याचा रिझल्ट कसा येतो व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत राम राम.